भीलवाडा राजस्थानातील एक शहर इथे नुकताच जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यात जिल्हाधिकारी आशिष मोदी प्रमुख पाहुणे म्हणून पोहोचले होते। उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला, भाषण झाली, टाळ्यांचा गडगडाट झाला। सगळं संपलं आणि जिल्हाधिकारी आपला ताफा घेऊन बाहेर पडले। लोकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा, फोटो काढणारे लोक या सगळ्यातून ते पुढे जात होते। पण अचानक त्यांची नजर थांबली। सभागृहाच्या गेटजवळ एक छोटी मुलगी दिसली। सर्वांच्या नजरेआड एकटीच ती हातात घाणेरं पाणी घेत भांडी घासत होती। तिचे हात साबणाच्या फेसाने माखलेले, कपडे ओलेचिंब झालेले, डोळ्यात निरागसता होती पण चेहऱ्यावर थकवा होता। जिल्हाधिकारी थांबले, गर्दी पुढे सरकली पण ते तिच्याकडे पाहतच राहिले। त्यांच्या मनात प्रश्न उठला, या वयात ही मुलगी शाळेत नसून भांडी का घासत आहे? ते थेट तिच्याकडे गेले, हळू आवाजात विचारलं, तुझं नाव काय आहे? मुलगी घाबरली, काही क्षण शांत राहिली, मग हलक्या आवाजात उत्तर दिलं, किरण बावरी। आता जिल्हाधिकारी म्हणाले, किरण, तू शाळेत का नाही जात? या प्रश्नावर किरणच्या डोळ्यात पाणी आलं। तिने खाली बघत उत्तर दिलं, मला शाळेत प्रवेशच मिळाला नाही। हे ऐकताच जिल्हाधिकारी संतापले। एका मुलीला शिक्षणाचा हक्क नाकारला गेला होता आणि ती लहानशी मुलगी आज इथे भांडे घासत होती। तेव्हाच त्यांनी तिथेच उभे असलेले जिल्हा शिक्षणाधिकारी डॉक्टर महावीर शर्मा यांना बोलावलं। त्यांनी कठोर शब्दात आदेश दिले, आता लगेच या मुलीला शाळेत प्रवेश द्या। जबाबदार मुख्याध्यापकावर कारवाई करा। फोन लागले, आदेश गेले, संपूर्ण यंत्रणा हल्ली। फक्त काही मिनिटात सगळं बदललं। किरण बावरीला तिथूनच थेट शाळेत नेण्यात आलं। तिला कलकीपुरा येथील शासकीय कन्या उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 8वीत प्रवेश मिळाला। केवळ प्रवेशच नाही तर मोफत पुस्तकही तिच्या हातात देण्यात आली। कल्पना करा, काही क्षणापूर्वी ती गेटजवळ भांडी घासत होती आणि आता तिच्या हातात शिक्षणाची पुस्तकं होती। डोळ्यात आशेची चमक होती, ओठांवर हळकं हसू होतं आणि मनात नवी स्वप्न जन्म घेत होती। ही घटना क्षणात संपूर्ण जिल्ह्यात पसरली। लोक म्हणू लागले, गरिबी माणसाला थांबवते, पण शिक्षणाचं स्वप्न कधीही विझू शकत नाही। जिल्हाधिकारी आशिष मोदी यांचं कौतुक सगळीकडे होऊ लागलं, कारण त्यांनी केवळ एका मुलीला शाळेत प्रवेश दिला नाही, तर हजारो लोकांना दाखवून दिलं की खरी जबाबदारी म्हणजे पद, खुर्ची किंवा सत्ता नाही, तर एखाद्याच्या भविष्याला नवा मार्ग देणे आहे। आज किरण बावरी शाळेत जाते। तिच्या हातातली भांडी कायमची गेलेली आहेत आणि त्या जागी पुस्तकं आली आहेत। तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं आहे आणि ही कथा फक्त एका मुलीची नाही, तर त्या सर्व मुलांची आहे ज्यांना शिक्षणाची आस आहे, ज्यांना थोडासा हात द्यायची गरज आहे। भीलवाड्यात घडलेली ही घटना आपल्याला सांगते, शिक्षण हा हक्क आहे, दान नाही। गरिबी आड येऊ शकते, पण खऱ्या इच्छाशक्तीपुढे तीही हार मानते। आणि हे सगळं शक्य होतं कारण एका अधिकाऱ्याने आपल्या खुर्चीवर बसून न राहता एका मुलीचं आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला।